आली होती आणि हे सगळे मुलं अक्षरशः सगळ्या मुलांना 3-3 आंबे देऊन त्यांची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सगळे मुलं अक्षरशः हात, चेहरा, तोंड असं सगळं माखून आंबे खातात. आपल्यासोबत हा लहान गाय आंबे खाताना दिसतोय. किती आंबे खाल्ले? 3. पूर्ण खाल्ले. हो आवडतो का आंबा? हो फळांचा राजा कोणता आहे? आंबा. किती आंबे खाल्ले? 3. 3 खाल्ले सगळे. कोण घेऊन आले तुला? माझे बाबा. आंबा आवडतो का? हो. कोणतं फळ आवडतं? मँगो, स्ट्रॉबेरी, चेरी. बाकीच्या स्पर्धा आयोजित केल्या ना? सगळे लहान मुलं आंबे खाताना आपल्याला दिसत आहेत. अनेक जणांना आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, त्यामुळे नवीन नवीन काही काही उपक्रम सगळ्या मुलांना हवे असतात आणि त्यासाठीच मनसेकडनं हा छोटासा उपक्रम करण्यात आला आहे. पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आंबे खाण्याचा आनंद असू देत किंवा ही मजा एन्जॉय करताना हे सगळे मुलं दिसत आहेत. आपल्यासोबत रवी सहाणे सर आहेत, हेमंत संबूज सर आहेत. त्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सगळ्या लहान मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्याही चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय आंब्याचा. हो, नक्कीच आम्हाला आनंद वाटतो की हा मुलांचा एवढा आनंद दिसतो ना, तर आम्ही सर्वजण त्याला आनंदी होतो. कारण की आम्ही गेले 16 वर्ष इथे आंबा महोत्सव आयोजित करत आलो, थेट शेतकरी ते ग्राहक. आणि या आंबा महोत्सवमध्ये लहान मुलांना आंबे खाता यावे म्हणून आम्ही दरवर्षी स्पर्धा आयोजित करतो. 30 ते 35 मुलं यात सहभागी होतात. त्यांना आम्ही आंबे देतो साधारण 2 मिनिटामध्ये 3 आंबे खाण्याकरता. तर ते खूप आनंद घेतात. कपडे रंगवतात, हात रंगवतात, चेहरे पण रंगवतात. तुम्ही बघितले असाल आता मुलांनी किती चेहरे रंगवले. काय बक्षीस काय आहे मुलांसाठी? आंब्याची पेटी आहे का? आहे ना, जरूर आहे. आंब्याचीच पेटी आहे. पण मला कौतुक आहे रवी साहणेचं की आमच्या पक्षाच्या माध्यमातून सलग 16 वर्ष तो हा उपक्रम राबवतोय आणि शेतकरी ते थेट ग्राहक अशी ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे तो एक फायदा असून कर्नाटकचा आंबा कसा ओळखायचा आणि देवगडचा आंबा जे आपल्यावरती अतिक्रमण होतंय परप्रांतीयांचं ते मोडून काढण्यासाठी सुद्धा हा एक उपक्रम फार छान आहे. किती आंबे खाल्ले? 3 आंबे दिले होते, सगळे संपले? हो सगळ्या चेहऱ्याला पण लावून घेतले का? हो. कोणी सांगितलं तुला चेहऱ्याला लावायला? मीच केले. सगळ्या आंब्याने माखून घरी जायचंय का? हो कोणत्या वर्गात आहे? सेकंड मध्ये. सेकंड मध्ये जाणार आता. हो तू सगळे आंबे संपवले? हो हो कोणत्या वर्गात जाणार आहे आता? 5th मध्ये. सगळ्या मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद हा आंबे खाण्याच्या स्पर्धेत आपल्याला सगळ्यांना दिसून येतोय. महत्त्वाचं म्हणजे अनेक मुलांना, काही गरीब मुलं असतात, काही श्रीमंत मुलं असतात किंवा अनेकांना आंबे परवडत नाही, मात्र यांच्या माध्यमातून ही सगळी आंब्याची स्पर्धा भरवण्यात आली आहे आणि अर्थातच या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही बोलून जात आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.